नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा मराठी विभाग वर्ग SYB सत्र पहिले मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य म्हणजेच MIL. आज आपण वृत्तपत्रासाठी बातमी लेखन आणि मुद्रित शोधन ह्या घटकाचा विचार करणार आहोत. तर त्यामध्ये आपण प्रास्ताविक बातमी म्हणजे काय, वृत्तपत्रासाठी बातमी लेखन कसे केले जाते, वृत्तपत्रासाठी बातमीचे विषय कोणते हवेत, या सगळ्या गोष्टींची किंवा बातमीची भाषा कशी असावी या सर्व घटकांचा जो अभ्यास आहे तर तो करणार आहोत. आपण प्रास्ताविक बघू. तर साहित्य हे मानवी जीवनाचा आरसा आहे असं सहज म्हटले जाते. याचे मुख्य कारण विचारात घेतले तर आपल्या लक्षात येते की समाजात ज्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक इत्यादी स्वरूपाच्या विविध स्तरावर घडामोडी घडतात त्या सर्वांचे दीर्घकाल पडसाद हे समाजात पडताना दिसतात. परंतु ते पडसाद पाडण्याची मुख्य भूमिका जर कोण निभावत असेल तर ते असते साहित्य. मग ते कोणते असो, पारंपरिक संपर्क माध्यम म्हणून कार्यरत असो वा आधुनिक, त्यामुळे फारसा फरक पडत नाही. पुस्तके, मासिके, नियतकालिके आणि वृत्तपत्रे यापैकी सर्वात कमी वेळ अस्तित्व असणारे आणि काही तासात नवा चेहरा मोहरा घेऊन समाजामध्ये नाविन्याने उभे राहणारे सर्वात महत्त्वाचे प्रसार माध्यम म्हणजे कोणतं असेल तर वृत्तपत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. आज रोजी वृत्तपत्रे आणि इतर सर्वच प्रसार माध्यमांमध्ये मोठी जीवघेणी स्पर्धा आहे. परंतु बदलत्या युगातही आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या विळख्यात सुद्धा आपलं जे अस्तित्व आहे तर ते टिकून कोण असेल तर वृत्तपत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. केवळ बातमी पुरवणे किंवा मनोरंजन घडवण्याच्या पलीकडेही प्रसार माध्यमांचा हेतू असला पाहिजे व तो वृत्तपत्राने सुद्धा सिद्ध केला आहे. लोकमत घडवण्याची महत्त्वपूर्ण जी जबाबदारी आहे तर ती वृत्तपत्रांनी पार पाडली आहे. प्रत्येक वृत्तपत्र वाचकाला बातमी पलीकडचा जो अन्वयार्थ आहे तर तो जाणून घ्यायचा असतो, कारण ती वाचकांची बौद्धिक गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्याचे जे काम आहे तर ते वृत्तपत्र करत असतात. लोकांशी संवाद साधण्याचे काम वृत्तपत्र करतात, म्हणून त्यांना लोकशाही शिक्षणाचे किंवा लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हटले जाते. जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि उदारीकरणाच्या साच्यात स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी वृत्तपत्रांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल स्वीकारले. व त्यामध्ये काय कशाचा वापर होतो तर रंगीत छायाचित्रे असतील आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर, यामुळे वृत्तपत्रात वैविध्यपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. तर रंगीत पुरवण्यामध्ये वृत्तपत्राला एक नवा चेहरा प्राप्त झाला आहे. फॅशन्स असेल, कौटुंबिक प्रश्न, ताणतणाव, चित्रपट, टीव्ही मालिका, क्रिकेट, सौंदर्य साधने, नवीन तंत्रज्ञानाविषयी जे बदल असतील, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, बेरोजगारी, भ्रष्टाचार इत्यादी सर्व किंवा असंख्य प्रश्नांना कवेत घेऊन योग्य त्या घटकाला योग्य तिथे मांडत त्याला न्याय देत मानवी भाव विश्वाला एका अर्थाने दृष्टिगोचर करण्याचे जे काम आहे तर ते वृत्तपत्र करताना आपल्याला दिसून येतो. तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा वृत्तपत्रांची जी भूमिका आहे तर ती खूप महत्त्वपूर्ण आहे. तर समाज प्रबोधनाची सर्वात मोठी जी गरज आहे किंवा जी वैचारिक क्रांती होणं गरजेचं आहे तर ते कोणी सुरुवात केली तर वृत्तपत्राने सुरुवात केली. की आपण म्हणतो की 1832 साली काय झालं आहे तर बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण ह्या पहिल्या वृत्तपत्र ह्या प्रसार माध्यमाची जी पहिली पताका आहे तर ती हाती घेतली आणि तत्कालीन सामाजिक प्रबोधनाची गरज भागवली. आणि त्याबरोबर ज्ञानोदय सारखी किंवा प्रभाकर वगैरे जे वृत्तपत्र आहे तर त्यांनी सुद्धा मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतो. आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जी वृत्तपत्राची जी भूमिका आहे तर ती वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. आणि आज सुद्धा खूप सारा मोठा किंवा वाचक वर्ग आहे की तो आज सुद्धा वृत्तपत्र किंवा जे प्रसार माध्यम आहे तर त्याशी निगडित असलेला दिसतो. तर बातमी म्हणजे काय तर ह्या गोष्टीची सुद्धा चर्चा आपण ह्या प्रकारे करणार आहोत. तर आपण पहिले बातमी म्हणजे काय ते बघणार आहोत. तर बातमी या अर्थाचा आपण शब्दाचा अर्थ काय घेतो की वृत्त. तर बातमी म्हणजे उघड केलेली गुपित गोष्ट. बातमी म्हणजे एखादी अनोळखी माहिती दुसऱ्याला अनोळखी लोकांपर्यंत पोहोचवणारे ते एक माध्यम.
बातमी म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर तिचे काटेकोर आणि निपक्षपाती केलेले निवेदन. अनेक लोकांना स्वारस्य वाटेल त्याच घडलेल्या घटनांची वस्तुनिष्ठ जी माहिती दिली जाते ती म्हणजे बातमी. लपून ठेवाठेवीशी वाटणारी माहिती म्हणजे कोण असतं तर बातमी असलेली आपल्याला दिसून येते. की जी जाहीरपणे सांगितलेली गोष्ट म्हणजे बातमी असते. चारही दिशांकडून संकलित होणारी गोष्ट म्हणजे सत्य गोष्ट म्हणजे काय असते बातमी असते, ज्याला आपण न्यूज असं म्हणतो. एखाद्या गोष्टीबद्दल जिज्ञासा वाटते ती बातमी आणि घटना घडल्यानंतर ती लोकांच्या दृष्टीने महत्वाची असते. तिचे निपक्षपाती व काटेकोर निवेदन म्हणजे काय असतं तर बातमी असलेली आपल्याला दिसून येते. एखाद्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा म्हणजे बातमी. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार आणि मत म्हणजे बातमी. वृत्तपत्रात छापून येते ती बातमी. सोशल मीडियावर व्हायरल होते ती बातमी. जी माहिती ऐकून काहींच्या काळजात धस्स होते तर काहींच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होतो अशी माहिती म्हणजे बातमी. सर्वसामान्य माणसांच्या अशा आकांक्षांना एक मुक्त व्यासपीठ मिळवून देणारी माहिती म्हणजे बातमी होय. एखाद्या किंवा यासारख्या विविध व्याख्यांनी युक्त असलेली माहिती म्हणजेच बातमी. बातमीच्या अशा अनेक व्याख्या करता येतात. यानंतर आपण बातमीची जी भाषा आहे तर त्याविषयी चर्चा करणार आहोत की बातमीची जी भाषा आहे तर ती नेमकी कशा पद्धतीने पाहिजे. तर वृत्तपत्रातील जी बातमी आहे तर ते लेखन करताना सर्वात महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्याजोगा मुद्दा म्हणजे बातमीची भाषा हा होय. कारण बातमी कोणत्या विषयावर आधारित आहे, बातमी कोणत्या परिसरातील आहे या गोष्टीवर बातमीची भाषा अवलंबून असते. बातमीची भाषा ही बातमीनिहाय परिवर्तनशील अशी असते. कारण वृत्तपत्र हे बातमीद्वारे वाचकांशी थेट संवाद साधत असतात. त्यामुळे वाचकांच्या मनाला थेट भिडणारी भाषा वापरली असेल तरच ती बातमी वाचकप्रिय होते. बातमीची भाषा ही बातमीशी सुसंगत किंवा सुसंवादी, साधी आणि सरळ अशी असणे अपेक्षित असते. व्यक्तीच्या होणाऱ्या संवादापेक्षा बातमीतून होणारा संवाद हा महत्त्वपूर्ण असल्यामुळे बातमीची भाषा ही बातमीनिहाय बदलणारी असते. तरच ती वृत्तपत्राशी ताळमेळ जमू शकते. म्हणून कोणत्याही बातमीदाराने वृत्तपत्रासाठी बातमी लेखन करताना बातमीची भाषा सुयोग्य आणि सुसज्ज रीतीने वापरणे योग्य ठरते. त्यावर वृत्तपत्रातील बातमीचा जो दर्जा आहे तर तो सुद्धा निश्चित होत असतो. किंबहुना वृत्तपत्राची प्रसिद्धी ही बरेचदा त्यावरच अवलंबून असते. थोडक्यात वृत्तपत्रातील बातमी लेखन हे जगातील अनेक वैविध्यपूर्ण घटना, प्रसंगाशी आणि विषयाशी संबंधित असल्यामुळे सर्वसामान्य वाचकांपासून ते असामान्य वाचकांपर्यंत प्रत्येक वाचकाच्या मनाची पकड घेणारी बातमी लेखन करणे ही सर्वस्वी बातमीदाराची जबाबदारी असते. त्यामुळे बातमी हाच वृत्तपत्राचा आधार, कणा, प्राण किंवा आपल्याला श्वास सुद्धा म्हणता येईल. त्यामुळे कोणत्याही वृत्तपत्रातील बातमी लेखन करताना बातमीदाराने बातमीच्या विषयाची योग्य त्या भाषेत योग्य ती रचना योग्य त्या पद्धतीने करणे आवश्यक असते. असे झाले तरच कोणत्याही वृत्तपत्राला आवश्यक ती उंची गाठण्यास फारसा वेळ लागणार नाही. अर्थात वृत्तपत्रांना प्रसिद्धी मिळवून त्यांचा खप वाढवून त्यांना योग्य त्या उंचीपर्यंत नेण्यासाठी वृत्तपत्रातील बातमी लेखन हे तोलामोलाचे ठरते किंवा जे अर्थपूर्ण आहे तर ते ठरताना आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण बातमी लेखातील जे 5 क आहेत किंवा ज्याला आपण कार म्हणतो तर ते कोणते आहे तर त्या गोष्टींचा विचार करणार आहोत. तर प्रामुख्याने आपण ज्या बातमीच्या व्याख्या बघितल्या तर त्यावरून आपल्या लक्षात येतं की बातमी ज्यातून तयार होते असे जे 5 कार आहेत ते इथे लक्षात घेणं सुद्धा तितकेच गरजेचे आहे. तर ते 5 कार कोणते आहेत तर पहिला आहे कोण, दुसरा आहे काय, तिसरा आहे कोठे, चौथा आहे केव्हा आणि का. हे 5 प्रसिद्ध कार आहेत यांची एक संघ मोड बांधली की बातमी तयार होते. संपूर्ण जगभरातील पत्रसृष्टीत हे 5 कार सर्वसामान्य आहे. त्यापैकी जरी एक कार नसला तरी बातमी अपुरी किंवा अर्धवट राहण्याची शक्यता असते. याच बरोबरीने हे सारे कसे घडले हे सांगण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने कसे हाही घटक महत्वाचा असतो. अर्थ ऐकून बातमीच्या निर्मितकाचा 6 कारांची आवश्यकता असते. अर्थात श्री अरुण खोरे यांनी म्हटल्याप्रमाणे बातमीमध्ये 6 कार असल्याशिवाय बातमीला
पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. काय, कधी, कुठे, कोणी, कसे व का हा 6 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बातमी ही नेहमी सजग व सक्षम असली पाहिजे. कारण त्याशिवाय बातमीला अर्थपूर्णता प्राप्त होत नाही. या दृष्टीने अरुण खोरे यांनी बातमीविषयी केलेले जे विश्लेषण आहे तर ते खूप महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येते. बातमी लेखनातील हे 5 कार सुद्धा महत्त्वाचे आहे किंवा जे अरुण खोरे आहे तर त्यांच्या मतानुसार जे 6 कोर आहे की काय, कधी, कुठे, कोणी, कसे व का, तर हे जे आहे तर ते सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि त्याशिवाय बातमी लेखन आहे तर ते होऊ शकत नाही. यानंतरचा जो भाग आहे तर तो आपण पुढील लेक्चरला घेऊ. धन्यवाद.